झी 24 तास एक पाऊल पुढे। आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी चौकशी समितीचा अंतिम अहवाल मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांना सुपूर्द करण्यात आला आहे। न्यायमूर्ती जे पाटील आणि पी सुब्रमण्यम या द्विसदस्यीय समितीने आदर्श घोटाळ्याबाबत चौकशी केली असून यामध्ये मोठा घोळ असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी आदर्श आयोगाचे सचिव NN कुंभार यांच्याशी केलेली ही बातचीत। आदर्श कमिशनचा अंतिम अहवाल मुख्य सचिव जयंत कुमार बांटिया यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। NN कुंभार आहेत सचिव, ते आपल्या सोबत आहेत। कुंभार साहेब, रिपोर्ट तुम्ही CS साहेबांना दिला, काय झालं? न्यायालयीन चौकशी आयोगाचा अंतिम रिपोर्ट थोड्या वेळापूर्वी राज्याचे मुख्य सचिव श्री बांटिया साहेब यांच्यामार्फत राज्य शासनास सादर करण्यात आला। किती पेजचा रिपोर्ट आहे आणि त्याला किती कार्यकाल लागला? आयोगाचा हा रिपोर्ट सुमारे 700 पानांचा आहे। कार्यकाल किती लागला आणि किती कर्मचारी काम करतात? आयोगाचे कामकाज 2 वर्ष 4 महिने चालले होते। आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य मिळून एकंदर 20 लोकांचा आयोगाकडे स्टाफ होता। सर, आता ह्या रिपोर्टची पुढे प्रोसिजर काय असेल आणि कोणावर ठपका ठेवण्यात आला आहे? नाही, राज्य शासनाच्या एकदा कमिशन चौकशी आयोगाचा अहवाल सादर केल्यावर राज्य शासनाने त्यावर काय कार्य करावी हे राज्य शासनाच्या स्वाधीन हाती असल्यामुळे त्याबद्दल काही सांगता येणार नाही। कोणावर दोष ठेवण्यात आले आहेत, कोणाला याच्यामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे? संपूर्ण अहवाल गोपनीय असल्यामुळे अहवालातील सविस्तर त्यावर काहीही बोलता येणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।